की तुम्ही जे काही 9 जे मार्गदर्शक सूचना तुम्ही देशाला आणि जनतेला तुम्ही केलेला आहात ते पहिलं तुम्ही तुमच्या मंत्रिमंडळात आणि तुम्ही आचरणात आणा आणि नंतर जनतेला सांगा, म्हणजे जनता तुमचं ऐकेल. तुम्ही एकीकडे म्हणता की गाड्यांचा वापर टाळा, मेट्रोने जा. आता म्हातारी माणसं जी आहेत किंवा वृद्ध जी लोक आहेत, तुमची मेट्रोची स्टेशन अशी काही आहेत ना, तिथपर्यंत त्या वृद्धांना पोहोचणंसुद्धा मुश्किल आहे. अशा प्रकारचं तुम्ही मेट्रोचं ते प्लॅनिंग केलेलं आहे. आता त्या म्हाताऱ्या माणसांना किंवा वृद्ध माणसांना घरातून डायरेक्ट मेट्रो आहे का? मेट्रोपर्यंत जायला तुम्हाला तशी संसाधनं आहेत का? मग तुम्ही त्या सगळं जे बोलता त्याची पूर्व प्लॅनिंग असायला पाहिजे. तुम्ही म्हणाल नोटबंदी करा. काय झालं नोटबंदीचं? काय त्यातनं आउटपुट निघालं? त्यातनं किती काळाधन तुम्ही काढलं? आणि सांगायचं असं की तुम्ही ज्या ज्या वेळी असं बोलता त्या वेळी फक्त आणि फक्त सामान्य माणसालाच तुम्ही वेटीस धरता. यामध्ये नोटबंदीमध्ये पण तुम्हाला तुमच्या मंत्र्यांना फरक पडला नाही, उलट फायदा झाला. तुमचा काळा पैसा वाईट झाला. आताही तसंच आहे. तुम्ही एकीकडे म्हणता की तुम्ही फ्यूल वाचवा, पेट्रोल डिझेल वाचवा, आणि तुम्ही भाषण झालं की लगेच मोठा कॅनवा घेऊन रोड रॅली करता. म्हणजे हे विरोधाभास फक्त तुम्ही सांगायचं ऐकायचं ते फक्त जनतेसाठीच का किंवा सामान्य मध्यमवर्गीयांसाठीच का? मग हे जर तुम्हाला माहिती होतं, हे तुम्हाला 1 वर्षपूर्व माहिती होतं की आपल्याकडे तेलांचा साठा एवढा आहे. आता 2 महिने झालं युद्ध चालू आहे. 2 महिन्याच्या पूर्वीपासून आपल्या भारत देशाची जी तुमचे सल्लागार आहेत, आर्थिक सल्लागार, यांना सगळा अभ्यास होता की आपल्याकडे संसाधनं किती पुरेसे आहेत, वर्षभर चालतील का, 2 वर्ष चालतील का, किंवा मग 6 महिन्याचं संपणार आहेत, सगळं तुम्हाला माहिती होतं. पण तुम्ही 5 राज्याच्या निवडणुका घेतल्या. त्या 5 राज्याच्या निवडणुकामध्ये 3 राज्य तुमच्याकडे आली. केरळ आणि तमिळनाडू सोडलं तर इतर राज्यामध्ये तुम्ही शपथविधी घेतल्यानंतरच हा मुद्दा का आला? याला तुम्ही निवडणुकीच्या पूर्वी का बोलले नाहीत? का तुम्हाला माहिती नव्हतं? का तुमच्या आर्थिक सल्लागारांचा तेवढं अभ्यास नव्हता? याच्यातून एकच दिसतं की तुम्ही फक्त आणि फक्त जनतेला वेटीस धरता आणि जनतेने ऐकावं. आणि जनता एवढी भोळी आहे, एवढी भाबडी आहे की थाळ्या वाजवा, दिवे लावा, टाळ्या वाजवा, अशाने करोना जाईल, सगळं भोगतायत. आजही भोगतायत. गॅसचं काय झालं, गॅस किती महागला, किंवा गॅसची टंचाई काय झाली, पेट्रोलची टंचाई काय झाली, ती सगळी जनताच भोगते. आणि मतदान पुन्हा भारतीय जनता पार्टीलाच. धन्यवाद.